माझा मुलगा अर्णव खैरे नेहमीप्रमाणे कॉलेजला जायला निघाला. सकाळी इथे त्याचा फर्स्ट क्लासचा पास असतो. तो पास संपला होता म्हणून त्याने सेकंड क्लासचं तिकीट घेतलं आणि सेकंड क्लासचं तिकीट घेऊन तो जनरल डब्यातून प्रवास करत होता. चालू झाला त्याचं कल्याणवरून आणि मग त्याच्या पुढे एक हिंदी भाषिक मुलगा होता. समोर एक हिंदी भाषिक व्यक्ती होती. त्या हिंदी भाषिक व्यक्तीला त्याने त्याचा प्रेशर येत होता. त्याच्यावर ट्रेनमध्ये जशी धक्काबुक्की लागते ना, तसं धक्का लागत होता म्हणून त्याला तो हिंदीतून म्हणाला की भाई थोडा आप मेरे पे प्रेशर आ रहा है, थोडा आप आगे धक्का दो. तर त्याने बाजूची लोकं होती ना, त्याने त्याला कानाखाली वगैरे मारलं आणि त्याला सांगितलं की तुला मराठी बोलायला लाज वाटते का? तो म्हणतो अरे मी मराठीच आहे. तो म्हणतो नाही मराठी असं तर तुला मराठी बोलायला लाज वाटते का? त्याला मारहाण केली. त्यांनी नंतर मला निघताना सांगितलं की पप्पा माझ्या पोटात मळमळ आहे म्हणून मी घरी चाललो आहे. पुढे घरी आला आणि मी घरी पोहोचल्यावर मला सांगितलं की पप्पा मी घरी आलो. म्हटलं ठीक आहे. नंतर मग त्यांनी 15-20 मिनिटांनी 10-15 मिनिटांनी पुन्हा त्यांनी मला कॉल केला आणि कॉल केल्यानंतर त्यांनी मला सांगितलं की पप्पा मला ना ट्रेनमध्ये असं मारलं. मग मी म्हणालो किती लोक होती काय कसं केलं? तर तो म्हणाला की पप्पा ते लोक बरेच होते आणि माझ्यासारखे अंगावर येत होते आणि त्याला सायनसचा प्रॉब्लेम पण होता. त्यांनी मास्क लावला होता. तर त्याचा मास्क मला म्हणाला की पप्पा माझा मास्क पण फाडून. तुमची मागणी अशीच आहे की माझ्या मुलांना ज्यांनी त्रास दिला आणि हे करण्यास ज्यांनी परावृत्त केलं तर त्यांना शोधून काढावं आणि जे काही आपला सरकारच्या नियमानुसार जे काय त्यांना काय करायचं असेल ते शिक्षा जे काय असेल ते त्यांनी करावं.